स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विट्याच्या डिव्हाइन इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांना समजलं निसर्गाचं महत्त्व। चिमुकल्यांच्या जिद्दीला सलाम, राबवला अनोखा उपक्रम। निसर्ग आपल्याला निस्वार्थपणे सर्वच गोष्टी देत असतो, पण आपण माणूस म्हणून त्याला काहीतरी देणे लागतो। हीच शिकवण आम्हाला आमच्या शाळेतल्या प्रेसिडेंट सर, प्रिन्सिपल सर, सेक्रेटरी मॅम, सर्व टीचिंग स्टाफ व नॉन टीचिंग स्टाफ यांनी दिली। आम्ही सीड बॉल तयार करण्याचे ठरवले। प्रत्येक स्टुडंटनी 30 सीड बॉल तयार करून आणायचे होते, पण मी स्वतः एक स्टुडंट म्हणून 100 सीड बॉल तयार करून नेले होते। सीड बॉल तयार करण्यासाठी आम्ही 50% माती, 50% शेणखत व वेगवेगळ्या प्रकारांचे बी जसे चिंच, आंबा असे बी वापरले। सीड बॉल उन्हात सुकवून वेगवेगळ्या ठिकाणी टाकले। आपण बर्थडेला एक केक कापण्यापेक्षा एक झाड लावूया, हे खूप चांगले काम होईल। व लग्नात एखादा बुके घेऊन जाण्यापेक्षा एखादं सीडचं झाड नेलं तरी खूप चांगलं होईल, कारण तो बुके जो असतो तो दुसऱ्या दिवशी लगेच सुकून जातो, पण जे झाड आपण दिलेले आहे ते मोठं होऊन ऑक्सिजन देऊ शकतं व आपल्याला पाठीवर ऑक्सिजन कॅन भविष्यात घेऊन जाण्याची गरज लागणार नाही। आपण असं बघतो की वृक्ष तोड होते, पण वृक्ष लागवड ही होत नाहीये आणि हे मुलांच्या मनामध्ये आम्ही रुजवतोय आणि हेच मुलांना कळणं गरजेचं आहे। आणि मुलांनी घरात असेल, स्कूलमध्ये असेल, बाहेर असेल, आज वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे 3 ते 4 ठिकाण आज आम्ही मुलांना तिथं नेलेलं आहे आणि त्यांच्या हातून सीड बॉल्स थ्रो आम्ही केलेले आहेत आणि ते त्यांना महत्त्व त्याचं पटवून दिलेलं आहे की ह्यामध्ये सीड बॉल्स छोटेसे सीड्स आहेत आणि ते त्याचं कसं मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर होईल। हा वातावरण हे काळ कसा चांगला आहे की ते म्हणजे सीडच्या जोपासण्यासाठी जो योग्य अनुकूल काळ आहे तो तुमच्या हातून होतोय, तुमच्या हातून भरपूर झाडं लागतायत आणि प्रत्येक वर्षी आपल्याला हा उपक्रम करायचा आहे। त्यासाठी आताच सीडचं कलेक्शन आपण करून असे सीड बॉल्स करून प्रत्येक वर्षी हा उपक्रम आपल्याला राबवून आज निसर्ग संवर्धन करायचं आहे। मेसेज आम्ही त्यांना या ऍक्टिव्हिटी मधून मुलांना देण्यात आला। खरं तर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, याचं महत्त्व विट्यातील डिव्हाइन इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांना समजलंय। सध्या वृक्षांची संख्या कमी होत चालल्यानं निसर्गाचा ठासळत चाललेला समतोल या शाळेने राखण्याचा प्रयत्न केलाय। यासाठी या स्कूलच्या चिमुकल्यांनी पुढाकार घेत हा अनोखा उपक्रम राबवलाय। विटा येथील DR नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या डिव्हाइन इंटरनॅशनल स्कूल, पोद्दार जम्बो किड्स स्कूल व मीनाक्षी ज्युनियर कॉलेज यांच्यातर्फे जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आलेत। 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध झाडांच्या 15,000 बिया एकत्रित करून त्यांचं रोपण केलं। याबरोबरच विटा ते मायनी तसेच जोंदळखिंडी, सुळकाई डोंगर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या जमिनीवर बियांची लागवड करण्यात आली आहे। शहरात विद्यार्थ्यांनी शिवाजी चौक, चौंडेश्वरी मंदिर येथे जाऊन पर्यावरण वाचवा व जीवन वाचवा, निसर्ग संवर्धन, झाडे लावा झाडे जगवा अशा पर्यावरण पूरक घोषवाक्यातून पर्यावरण संवर्धनाविषयीची जागरूकता निर्माण केली आहे। नमस्कार, माझे नाव आर्या अश्विनी विक्रम भोसले आहे। मी इयत्ता 4थीत शिकते। मी आज तुम्हाला सांगणार आहे की झाडे लावली तर आपल्याला काय फायदा होईल। हे आहे ऑक्सिजन सिलेंडर। झाडे नसतील तर हा आपल्याला आपल्या पाठीवरती घेऊन चालायला लागेल। हे तर आपल्याला शाळेत सुद्धा घेऊन जावं लागेल। म्हणूनच तर सांगते, झाडे लावा झाडे वाचवा। आणि जर आपण जास्तीत जास्त झाडा लावली, आपल्या मित्र व आपल्या शेजाऱ्यांना सांगितले तर आपल्याला ऑक्सिजन खूप भेटेल। हेच सांगते की झाडे लावा जीवन वाचवा। थँक्यू। हे जे सीड बॉल्स आहेत हे लावून आपण जास्तीत जास्त झाडं उगवू शकतो। या प्रत्येक सीड बॉल हे 50% माती आणि 50% शेणखत याच्याने बनलेले आहे आणि त्याच्यात मोठमोठे झाड जसे आंबा, वड, चिंच यांच्या बिया आहेत। जर त्या आपण इथे किंवा मोकळ्या मैदानावर, माळावर लावले आपला आप उगवून येईल। पावसानं त्याला पाणी भेटेल आणि खत तर त्याच्यात आहेच, म्हणून ते आपला आप उगवून येईल। हे जे ह्या सीड बॉल्स मधून जे झाडे येतील ते हवेतील प्राणवायू वाढवतील आणि जे आता आपण टेम्परेचर बघतोय खूप जास्त आहे, ग्लोबल वॉर्मिंग सुद्धा वाढत आहे, मग ते जे त्याच्यावर जरा
कंट्रोल आणायला पण हे खूप फायदेमंद राहील. माझे नाव आराध्या पूर्वा लक्ष्मण पाटील. मी आता 5वीत शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव डिवाइन इंटरनॅशनल स्कूल विटा. हे आहेत ऑक्सिजन सिलेंडर. जर झाडे नसतील तर आपल्याला शाळेत ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जावे लागतील. झाडे लावा, झाडे जगवा. निसर्ग आपल्याला निस्वार्थीपणे सर्वच गोष्टी देत असतो. माणूस म्हणून आपणही निसर्गाचं काहीतरी देणं लागतो. ही शिकवण संस्थाध्यक्ष अमृतराव नाईक निंबाळकर, सचिव मीनाक्षी नाईक निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व कार्यातून करून दिले. नमस्कार. डिव्हाइन इंटरनॅशनल स्कूल आणि पोद्दार प्रेप विटा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मीनाक्षी ज्युनियर कॉलेज विटा ह्या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही जो वृक्षारोपणचा जो प्रोजेक्ट आम्ही हाती घेतला आहे आणि त्याचं महत्त्व मुलांना आमच्या समजावं, त्याच पद्धतीने मुलांना भविष्यासाठी प्युअर एअर मिळावी ह्या उद्देशाने आणि मुलांच्या मनामध्ये की वृक्षारोपणाचं महत्त्व, वृक्ष संवर्धनाचं महत्त्व हे त्यांच्या लक्षात येण्यासाठी आमची शाळेने आमच्या माननीय अध्यक्ष अमृतराव नाईक निंबाळकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रिन्सिपल व सगळ्या स्टाफ या सगळ्यांनी मिळून हा जो उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे, जवळजवळ ह्या ग्राउंडवरती आम्ही 3000+ झाडांचं लागवण आणि त्याचं संवर्धन पण केलेलं आहे. सगळी झाडं खूप चांगल्या प्रमाणात वाढीस लागलेली आहेत आणि याचं श्रेय ह्या सगळ्या आमच्या स्टाफला व विद्यार्थ्यांना जातं. त्याच पद्धतीने आता जे सर बोलले त्याप्रमाणे 15,000 पेक्षाही जास्त सीड बॉल्स ची निर्मिती मुलांनी आमच्या स्वतः केलेली आहे. त्यामध्ये आमच्या शिक्षकांचंही योगदान आहे आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही सीड बॉल्स टाकून त्याचं संवर्धन चांगल्या पद्धतीने होईल अशा चांगल्या वातावरणामध्ये ते आम्ही टाकण्याची व्यवस्था आम्ही केली आणि यासाठी सगळ्यांनी आमचे खूप चांगले प्रयत्न केले. हा एक छोटासा आमचा उपक्रम आहे की निसर्ग संवर्धन, निसर्ग रक्षण यासाठी आहे आणि तो नक्कीच सक्सेसफुल होईल आणि त्यामध्ये जनजागृती आहे. मुलांना पण निसर्गाचं रक्षण करण्याचे एक चांगला मेसेज आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यामध्ये खूप चांगला सहभाग आमच्या सगळ्या टीमने घेतलेला आहे. त्याबद्दल मला सर्वांचेच आभार मानावेसे वाटतात. मुख्याध्यापक सचिन गायकवाड यांनी व्यवस्थापन व नियोजन केलं. जानकी बारापत्रे, सुनीता जाधव, मुस्कान पटेल यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी यात मोठं योगदान दिल्याचं मुख्याध्यापक सचिन गायकवाड यांनी सांगितलंय. आदरणीय आमच्या शाळेचे अध्यक्ष नाईक निंबाळकर सर त्यांच्या मार्गदर्शनातून आणि आमच्या शाळेच्या सचिव आदरणीय निंबाळकर मॅडम यांच्या प्रेरणेतून आम्ही यावर्षी सीड्स बॉल बनवण्याचा प्रकल्प हाती घेतला. जसं आपण म्हणतो की जर समजा निसर्ग वाचला तर आपण जगू, त्या उद्देशाने आपण पालकांनी खूप सहकार्य केलं, मुलांनी सहकार्य केलं आणि 15,000 पेक्षा जास्त आम्ही सीड्स बॉल तयार केले आणि विटा टू मायनी या रस्त्यावर त्याची लागवड केली. त्याचबरोबर विट्यामध्ये मुलांमध्ये जनजागृती व्हावी ह्या गोष्टीसाठी किंवा समाजामध्ये त्यासाठी रॅली घेतली. त्याचबरोबर आम्ही सुळकाई डोंगरावरती जाऊन पण त्याची लागवड केली. असे वेगवेगळे प्रकल्प आम्ही केले आणि त्याचबरोबर मागच्या वर्षी आम्ही 1000 पेक्षा जास्त झाडांची लागवड केली आणि हे पाठीमागे तुम्हाला झाडं दिसतात. आपण 1000 पेक्षा जास्त झाडांची लागवड करून त्याचं आपण आज संवर्धन करून एवढी झाडं मोठी झालेली आहेत. त्याचबरोबर यावर्षी आम्ही 5000 पेक्षा जास्त झाडांची लागवड केलेली आहे. आमचं मत असं आहे की आजकाल ऑक्सिजन घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे पण ऑक्सिजन देणाऱ्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. हे जर ऑक्सिजन देणाऱ्याचं प्रमाण जर वाढलं त्यासाठीच आपण झाडांची लागवड जर जास्त केली तर जास्त त्याचा फायदा सगळ्यांनाच होईल. या उद्देशाने आपण हे करत आहोत आणि विद्यार्थ्यांना पण तेच शिकवतो की निसर्ग वाचला तर आपण वाचू. थँक्यू व्हेरी मच. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.